नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली मार्केट ब्लॉग मध्ये, जिथे आपण बघतो डेली मार्केटची मुवमेंट. तर जसं की आपण बघू शकतो की इराण आणि च्या वॉरमुळे मार्केटमध्ये चांगलीच व्होलॅटिलिटी आहे. तर आपण आता बघू की मार्केटमध्ये आज काय घडले ते. तर जिथं आपण बघू शकतो की इंडिया विक्स 19.88 वर क्लोज झालेला आहे 11% वाढीनंतर. तर निफ्टी 24,450 वर क्लोज झालेला आहे 1.27% डिक्लाईन नंतर. तर सेन्सेक्स क्लोज झाला आहे 78,918 वर 1.37% डिक्लाईन नंतर. निफ्टी मिड कॅप क्लोज झालेला आहे 21,181 वर 144 पॉईंटच्या घसरणीनंतर. तर निफ्टी 500 क्लोज झाला आहे 22,481 वर 216 पॉईंटच्या घसरणीनंतर. तर जसं की आपण बघू शकतो की आज पुन्हा एकदा मार्केटने रिव्हर्सल बघितले. काल एक बाउन्स बॅक बघितला होता. तर आज पुन्हा एकदा रिव्हर्सल झालेला आहे आणि मार्केट 24,500च्या खाली क्लोज झालेले आहे. तर 24,500च्या खाली मार्केट एकदा 24,000 टेस्ट करू शकते असं वाटतं. तर आता बघूया आपण निफ्टी 50चा चार्ट. तर जिथं की आपण बघू शकतो की निफ्टी 50 मध्ये आज एक रेड बिअरिश कॅन्डल बनलेली आहे. जिथं मार्केट वरच्या लेवल्सला ओपन होऊन खालच्या लेवल्सला क्लोज झालेलं आहे. तर मार्केटमध्ये स्टील एक 24,300च्या अराउंड एक सपोर्ट आहे आणि 24,000चा एक सायकोलॉजिकल सपोर्ट. तर वरच्या लेवल्सला तुम्ही बघू शकता की 25,000च्या अराउंड एक रेजिस्टन्स आणि 25,240च्या अराउंड एक 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज मध्ये एक रेजिस्टन्स आहे. तर इथं बघू शकता की 20 डे जो मुव्हिंग ॲव्हरेज जो सगळ्यात लोएस्ट मुव्हिंग ॲव्हरेज असतो 20, 50 आणि 200 मध्ये. तर 20 डे मुव्हिंग ॲव्हरेजनी आता 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजला वरून छेदणार आहे. तर एक लॉंग टर्म बेअरिशनेस येऊ शकतो मार्केटमध्ये हा जर क्रॉसओव्हर झाला तर. तर येणाऱ्या व्लॉग्समध्ये आपण बघू शकतो की हा क्रॉसओव्हर झाल्यानंतर किती मार्केटमध्ये सेंटिमेंट डाऊन साईडला जाईल. तर इथं बघू शकता तुमचा वरच्या लेवलचा रेजिस्टर 25,250 ला आहे. जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या वरती क्लोज होत नाही तोपर्यंत मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा सुधारणार नाहीत आणि एक डायव्हर्जन देणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एक बुलिश मूव्ह यायचे चान्सेस खूपच कमी आहे. जिओ पॉलिटिकल कंडिशन्स जर अशाच राहिल्या तर त्याचा इम्पॅक्ट कमोडिटीजवर होईल. कमोडिटीच्या प्राइस वाढल्या तर इन्फ्लेशन वाढेल. इन्फ्लेशन वाढलं तर इंटरेस्ट रेट वाढतील. इंटरेस्ट रेट वाढलं तर लोक फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंटकडे जास्त इन्व्हेस्टमेंटकडे पळतील आणि तुमच्या इक्विटी इन्व्हेस्टमेंटचा इनफ्लो कमी होईल इन्व्हेस्टमेंट्सचा. सो इक्विटी मार्केटवर प्रेशर असंच वाढत राहील जर हे वॉर एक्सटेंड झालं तर. तर आता बघूया आपण ऑप्शनचा डेटा. तर ऑप्शनच्या डेटामध्ये जिथं आपण बघू शकतो की सिंथेटिक फ्युचर 24,471 ला क्लोज झालेला आहे. म्हणजे तुमचा 24,450 हा तुमचा ॲट द मनी स्ट्राईक प्राइस आहे. तर जिथं बघू शकता तुम्ही आता खालच्या लेवल्सला 24,000च्या पुटमध्ये 65 लाखचा ओपन इंटरेस्ट आहे. त्याच्यामध्ये आता कुठल्याही पुटमध्ये असं सॉलिड ओपन इंटरेस्ट दिसत नाहीये तुम्हाला पुट कॉन्ट्रॅक्टमध्ये. म्हणजे 24,000 हा एक तुमचा आता डायरेक्ट सपोर्ट लेवल आहे. तर मार्केट एकदा टेस्ट करेल 24,000ला किंवा 24,000च्या खालीही जाण्याचे चान्सेस आहे, असं ह्या डेटा दर्शवत आहे. तर कॉलमध्ये बघू शकता तुम्ही 24,700, 24,600ला चांगलं कॉल रायटिंग झालेलं आहे 168% आणि 129%नी ओपन इंटरेस्ट चेंज झालेला आहे. तर 25,000ला आपण बघू शकता की 1 कोटी कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे 25,000 हा तुमचा रेजिस्टन्स लेवल आहे नेक्स्ट. ह्या 500 पॉईंट मध्ये खूप हार्डल्स फेस करणार आहे मार्केट वर जाण्यासाठी. तर मार्केटवर एक प्रेशर बनलेलंच राहणार आहे. तर आता आपण बघू ओपन इंटरेस्ट चेंजचा डेटा. तर जिथं आपण बघू शकतो की ओपन इंटरेस्ट चेंज मध्ये आज 24,000च्या पुट मध्ये 10 लाख 11 लाखांनी ओपन इंटरेस्ट कमी झाला. म्हणजे लोकांनी कॉन्ट्रॅक्ट वाइंड अप केलेले आहे अपकमिंग एक्सपायरीची 10 मार्चची. तर जिथं आपण बघू शकतो की 16 लाख आणि 24,500चा कॉल ओपन इंटरेस्ट चेंज झाला पण स्टील पुट ओपन इंटरेस्ट इथं जास्त आहे. इथं वाइंडिंग झालेलं आहे 8 लाख 9 लाख ओपन इंटरेस्ट 24,500 मध्ये. पण स्टील ओपन इंटरेस्ट इथं पुटचाच जास्त आहे कॉलपेक्षा. पीसीआर रेशो त्याच्यामध्ये पुट आणि कॉल रेशो हा 1च्या वरती असणार आहे इथं. तर तुम्ही जसं की बघू शकता 24,600च्या कॉलमध्ये 34,84,000 म्हणजे 35 लाखाच्या अराउंड ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. म्हणजे इथं पण कॉल रायटिंग झालेलं आहे. 24,700च्या कॉलमध्ये 31 लाखच्या अराउंड 31,15,000
इतके कॉल ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे, तर इथं पण एक कॉल रायटिंग झालेलं आहे. तर वरच्या लेवलला कॉल रायटिंगमुळे वरच्या लेवलला एक मार्केट 24,600 आणि 700 या लेवल्सला मार्केट एक प्रेशर फील करू शकतं. तर 24,600-700 हे पण एक रेजिस्टन्स होतात आणि 25,000 हे एक मेजर रेजिस्टन्स होतो. तर खालच्या लेवल्सला 24,000 हा एक सपोर्ट होतो. तर हा आहे ओपन इंटरेस्ट डेटा. तर तुम्ही कुठलंही ट्रेडिंग करण्याच्या आधी एक इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घेऊन ट्रेडिंग करा. मार्केटमधील व्होलॅटिलिटी खूप वाढलेली आहे आणि त्याचा तोटा हा नेहमी रिटेल इन्व्हेस्टर्सला होतो. तर आता FIDI डेटा आपण जर बघितला तर FII स्ट्रॉंग बिअरिश आहेत. इंडेक्स फ्युचर्स आणि ऑप्शनमध्ये मीडियम बिअरिश आहेत. तर इथं आपण बघू शकता की स्ट्रॉंग बुलिश रिटेल इन्व्हेस्टर स्ट्रॉंग बुलिश आहेत ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये. म्हणजे कालच्या मार्केट वाढीनंतर लोकांनी कॉल बाय केलेत नेकेड ऑप्शन्स. इथं लोकांना चांगला तोटा होऊ शकतो कारण की इथं कॉल रायटिंग झालेलं आहे. FIIs आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कडून कॉल रायटिंग झाले असणार आहे, तर लोकांना इथं तोटा होण्याचे चान्सेस आहेत रिटेल इन्व्हेस्टरला. तर असा हा सगळा 360 डेटा बघूनच मग तुम्ही ट्रेड करत जावा मित्रांनो. तुमचे पैसे हार्ड अर्न मनी आहे किंवा काही स्टुडंट आहेत त्यांच्या पॅरेंट्सचे पैसे आहेत, तर तुम्ही हे पैसे इन्व्हेस्ट करायच्या आधी मार्केटबद्दल पूर्ण माहिती घ्या. पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारची वाचा, स्ट्रॅटेजीची, ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज असतील किंवा चार्ट स्ट्रॅटेजीज असतील. तर जॉन जे मर्फीचं एक पुस्तक आहे टेक्निकल अनालिसिसवर, तर ते एक चांगलं पुस्तक आहे आणि ते तुम्ही वाचू शकता. हा कुठलाही प्रमोशनल कंटेंट नाहीये, पण एक ॲडवाइस म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे. तर हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग. भेटूयात उद्याच्या मार्केट व्लॉगमध्ये.